परमर्षी स्वस्ति मंगल पाठ। नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जय मुनी, मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी, दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो, कल्याणकारी लोकमी कर पूज वसुविधि कोन्ममो, कोष्ठस्थधान्योपम कही अरुएक बीज कही प्रभो, संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो, ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे, अज्ञान तीर विनाश कर कैवल्य मेला कर धरे, दिव्यमति केवल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को, श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को, पंच इंद्रिय की विजय धारण करे जो ऋषिवरा, स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा, प्रज्ञा प्रधानाश्रमण प्रत्येक बुद्धि जो कही, अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही, अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे, उनके चरण में अहर्निश यमदास अपना शिर धरे। जे कोणी रुद्धिधारी मुनिराज आहेत त्यांच्या चरणाशी मी माझं शिर धरतो, म्हणजे त्यांना मी माझा आदर्श समजतो, ते माझं मंगल करो, ते माझ्या पापाचा नाश करोत, पुण्याची प्राप्ती करून देवोत, माझं कल्याण करोत, अशी भावना करून आपण हे सगळ्या रुद्धींचा अभ्यास करतोय. रुद्धींचं वर्णन ऐकून तसं चिंतन करतोय की का अशा रुद्धींना ते मुनी प्राप्त झाले, काय आहे त्याच्या मागचं कारण. तर परिणामांची विशुद्धी त्याच्या निमित्तामध्ये अशा रुद्धींची प्राप्ती होते. आणि मध्ये काय प्रश्न विचारला होता की मुनी तर सगळे समान आहेत, 6व्या 7व्या गुणस्थांवरती जे आहेत ते सगळ्या मुनींचं साधना समान आहे म्हणा, परिणाम सुद्धा समान आहेत, असे की निरंतर ते वैराग्य ज्ञान ध्यान तप ह्याच्यामध्ये लीन आहेत. हां, ते झालं की, पण ते मला विचारायचं होतं की कोणावर तर उपसर्ग होतो आणि एखाद्याचं उपसर्ग दूर होतं देवांकडून, एखाद्यांचं होत नाही, असं का काय. सगळ्यांवर उपसर्ग झाला, एखाद्याचं निवारण झालं, एखाद्याचं झालं नाही. आता त्यांची तपस्येमध्ये काय फरक होता का, त्यांच्या विशुद्धीमध्ये काय फरक होता का, साधनेमध्ये सगळे लीन आहेत. जसं एकदा उदाहरण सांगितलं ना, 100 मुनींचा संघ होता, 100 मुनींचा संघ होता आणि तो जंगलात बसलेला, आणि त्या जंगलामध्ये सगळे आपलं आपलं स्वतंत्र सामायिकाला बसले. तसं डोळ्यासमोर आणून बघा की दृश्य, सगळे मुनी सामायिकाला असे एकत्र बसलेले जंगलामध्ये, एकत्र म्हणजे ग्रुप आहे त्यांचा, आणि त्या जंगलातल्या एका ठिकाणी ते बसलेले आहेत सगळे. आणि एक सिंह आला. काय केलं सिंहाने, एका मुनींना धरणार लय तर दुसऱ्या मुनींना त्रास देणार. 100 मुनी आहेत, एकांवर उपसर्ग झाला, एकावर झाला नाही. किंवा देव आले आणि देवांनी येऊन एखाद्यांचा उपसर्ग दूर केला आणि दुसऱ्यांना उपसर्गाचं फळ मिळालं. जसं म्हणलं ना, ते चारण मुनी आले आणि त्या 2 माकडांना उपदेश देत होते. त्यातला एक माकड मेला, दोघं माकडं भांडत होती ती, आणि इतकं जोरात भांडण चाललं होतं की त्याच्यामध्ये दोघंजण पण रक्तबंबाळ झाले आणि असे दोघं लांब पडले होते अर्धमृतासम. आत्ता मरतील का नंतर, अशी दोघांची पण कंडिशन होती.
आणि तिथून चालले होते मुनिराज, आणि त्या मुनिराजांनी दोघांना उपदेश द्यायचं बघितलं, पण एक आहे तो गतप्राण झाला आणि दुसऱ्याला उपदेश मिळाला तर तेवढ्या उपदेशातून सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. बाहेर विकत आणते, मग तुझं काय होतं विकत? तर म्हणजे त्याचा उद्धार झाला तेवढ्या उपदेशांनी सुद्धा, सम्यक दर्शन प्राप्त होऊन तो देवगतीला गेला. मग मला म्हणायचंय, मुनी होते तिथंच, एकाला उपदेश मिळाला एकाला नाही, किंवा अशा कुठल्या मुनींवर उपसर्ग झाला तर एखाद्याचं दूर होतं एखाद्याचं होत नाही का? प्रत्येकाचे उदय वेगळे. हां, तिथं सांगितलं होतं धर्म तर सगळे समान करतायत, धर्मामध्ये फरक नाही आहे. सांगितलं त्यांच्या मागं असलेलं पुण्य आहे, ज्याच्या निमित्तात की उपसर्ग दूर झाला. नाहीतर असं नाही म्हणू शकत की धर्मात काहीतरी त्यांच्या कमी पडली किंवा त्यांची साधना कमी पडली, असं नाही आहे. मग त्याला उत्तर उलटं दिलं ना, वर्णिजींनी एके ठिकाणी खुलासा करून सांगितलं आहे की सीतेवर काय उपसर्ग झाला हो, अग्निकुंडामध्ये प्रवेश करायला लावलं ना तिला, मग तिथं म्हणले देव आले आणि तिचं लगेच जलकुंड केला. आणि मग इथं ते 700 मुनी बसले नव्हते का बलीनी उपसर्ग केल्यावर त्या अग्नी, तिथं का नाही देव आले हो? त्या पांडवांच्या अंगावर सगळे तप्त दागिने घातले, ते का काढले नाही देऊन त्यांनी, त्याला का थंड केलं नाही? डोक्यावर शेगडी ठेवली होती गजकुमार मुनींच्या, कुठं गेले होते देव तेव्हा? हां, मग सांगितलं धर्म दोषी नाही आहे हो त्याच्यामध्ये, धर्म तर सगळ्यांचा समान आहे विशुद्धतेमध्ये. ते सुद्धा सगळे ध्यानस्थच होते ना, आपली साधनाच करत होते. भले इथे पांडव असतील, गजकुमार मुनी असतील किंवा बाकी इतर कुठले ज्यांच्यावर उपसर्ग झाला ते, पण सगळ्यांच्या साधनेमध्ये फरक नाही आहे, तर त्यांच्या त्यांच्या पुण्यानुसार त्यांना त्यांचं फळ मिळालं. म्हणजे पुण्य क्षीण होतं, हीन होतं, तर असं कुठले देव आले नाहीत त्यांच्या रक्षणाला, मग आपल्या रक्षणाला येणार का? यावेत असं म्हणायचं का? उलट म्हणलं, जिथं विपत्ती आहे तिथं निर्जरा आहे. काय म्हणले? विपत्ती आहे तिथं धर्माची बुद्धी आहे, विपत्ती आहे तिथं साधना आहे, विपत्ती आहे तिथंच मुनी दीक्षा आहे आणि तिथूनच मोक्ष आहे. काय सांगितलं होतं मध्ये? भोगभूमीतल्या जीवांना विपत्ती असते का हो? का बरं? सगळे स्त्री पुरुष एकत्रच जन्मतात एकत्रच मरतात, काय विपत्ती? खायला प्यायला सगळं कल्पवृक्ष देत आहे, कसली विपत्ती? पैसा कमवायची काय गरजच नाही आहे, स्वयंपाक करायचं सुद्धा टेन्शन नाही आहे, काय विपत्ती? कसलं न मुलाबाळांचं टेन्शन, पैसा कमवायचं टेन्शन, कसलं काही नाही आहे भोगभूमीमध्ये, इतकं सुखी आयुष्य आहे. तर तिथं विपत्ती कुठलीही नाही, त्यामुळं तिथून मोक्ष नाही. मोक्ष पाहिजे का नाही तुम्हाला? त्याच्याच उलटा अजून सांगितलं, देवगतीमधून सगळे काय म्हणायचं भद्र परिणामी सगळे आपलं होणार की सम्यक तो व्हायला अडचण नाही आहे. हां, असंयम आहे ना तिथं, 4 पर्यंतचेच गुणस्थान आहेत, पण सम्यक दर्शन व्हायला 4थं गुणस्थान आहेच की, त्याच्यावर संयम नाही आहे एवढंच बाद आहे. भोगभूमीमध्ये भोगभूमी म्हणजे कुठला काळ? पहिला, दुसरा, तिसरा काळ हे भोगभूमी आहेत. आणि काय म्हणायचं, शाश्वत भोगभूमी सुद्धा अनेक ठिकाणी जिथं आहेत तिथं सगळीकडं मोक्षाचं मार्ग नाही. म्हणजे काय म्हणायचं, मोक्ष नाही आहे, सम्यक दर्शन आहे पण तिथून मोक्षाला जाऊ शकत नाही, कारण संयमच नाही आहे त्या भोगभूमीमध्ये. त्यामुळं आणि देवगतीचं सांगत होते, देवगतीतून सुद्धा भले तिथं कोणाला एकमेकांबद्दल त्रास नाही आहे, एकमेकांची विपत्ती नाही आहे किंवा काय संकट वगैरे काहीच नाही आहेत ना. देवलोकामध्ये एकेका देवांना हजारो देवांगण आहेत. किती परवा सांगितलं कोण मला? कमीत कमी नाही कमीत कमी किती म्हणलं, कितीतरी 10,000 का काय देवांगण असतात म्हणे एकाला. कसं सांभाळत असेल? म्हणजे इतका मोठा परिवार आहे, इतकं भोग आहेत, इतकी संपदा आहे, वैभव आहे, सुख आहे, जायचं का देवगतीला? गुणस्थान 4 पर्यंतच, त्याच्या पुढं प्रगती नाही. त्यामुळं तो जीव सुद्धा तिथून मोक्षाला जाऊ शकत नाही. भलेही सगळे काय म्हणायचं शुभलेश्यत आहेत, तरी सुद्धा तिथून कोणी मोक्षगामी होऊ शकत नाही. म्हणून वर्णिजींनी असं घटवलं की जिथं विपत्ती आहे
तुम्हाला मोक्ष आहे. म्हणून विपत्ती नको म्हणायला जाऊ नका. पाहिजे म्हणलं तर येत नसती, नको म्हणलं तर जात नसती. तरी पण एखाद्याला असे भाव असतात की आपल्याला कुठलं संकट नको आयुष्यामध्ये, आणि ज्ञानी म्हणतो उलटं विपत्तीला स्वागत करतो. येऊ देत, विपत्ती येऊ देत. तर कर्मांची निर्जरा कशी व्हायची त्याच्याशिवाय? उपसर्गामध्ये मुनी सुखी असतात, दुःखी नसतात. भलेही त्यांना ते येऊन तो वाघ खातोय, त्या कोल्हाणीची पिल्लं खायला लागली आहेत, त्रस्त होते का ते? आपण काय करणार? साधा डास चावतोय आपल्याला, किती त्रस्त. कसं न्यायिकता राहत असेल? जर असं स्वतःला ठेवून बघा ना त्या कंडिशनमध्ये, की असं उपसर्ग आपल्यावर येणार नाही आहे का? आपला मोक्षमार्ग काय म्हणायचं, स्मूथ नाही आहे. ह्याच्यापेक्षा सुद्धा डेंजर आहे आपला मोक्षमार्ग. कारण अशा काळातनं चाललो आहे आपण, आणि इतक्या वर्स्ट परिणामांमध्ये असतो की त्या मुनींचे, त्या त्यागींचे, काय म्हणायचं, ज्ञानींचे तर परिणाम उत्कृष्ट म्हणायचे. सतत ते ज्ञानामध्ये, सतत आपली समतेमध्ये असायचे. आपल्याला तर ते पण भाव आपण करत नाही आहे. त्यामुळं आपला मोक्षमार्ग किती सरळ, खूप अवघड आहे. म्हणून आत्तापासून साधना अशी करा, जे गुरु दिसलेत आपल्याला, गुरूंचं बघितलं, आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून आपले गुरु बघितलेत आपण. वीरसागर महाराजजी, कमी होते का त्यांच्या यातना शेवटच्या समयाला? तुम्ही प्रत्यक्ष बघितलेल्या आहेत, आम्हाला तर सगळं परोक्ष होतं. आणि मग त्या यातनांमध्ये, त्या वेदनांमध्ये त्यांची मुद्रा कशी होती, त्यांचे परिणाम कसे होते हो? कसं ठेवले असणार बघा ना. काय म्हणायचं, अशा कळा मारत असणार डोक्यामध्ये, शरीरामध्ये, इतक्या वेदना होत्या. पण असं त्यांच्या तोंडातनं नाही निघालं मला त्रास होतोय. म्हणजे तुम्हाला सगळे पूर्वकथांमधले उपसर्ग नाही, तर आता वर्तमानात सुद्धा आपण बघितलेलं आहे असा. हे शारीरिक उपसर्गच आहे ना आपला, आपल्या कर्मांचा आपल्यावर झालेला. आणि मग त्याच्या निमित्तामध्ये जे सगळं त्यांना भोगायला मिळालं, किंवा जे काय त्यांची निर्जरा झाली, त्याच्यामध्ये त्यांचे परिणाम कसे होते, मग तसे परिणाम आपण ठेवतो का? मला हे म्हणायचं. मरणाच्या समयालाच ठेवणार असं म्हणू नका, होत नाही. आत्तापासून जेवढं असणार ना त्याची सवय, तर ते शेवटच्या समयाला कार्यकारी ठरणार. इतकं वाटतं का हे शरीर माझं नाहीच, तुटू दे, फुटू दे, काय त्याला होऊ दे? का बरं? किती मोही आहे आपण शरीराशी. म्हणा उद्या तुम्हाला हार्ट अटॅक आलं, काय करणार हो? किती आठवणार? देव आठवणार, गुरु आठवणार, शास्त्र आठवणार, आत्मा आठवणार, काय काय आठवणार? डॉक्टरांची लिस्ट आठवते. या डॉक्टरकडे जाऊ का त्या डॉक्टरकडे जाऊ, हे औषध घेऊ का ते? त्यामुळं आणि त्याची सगळी आपण तयारी करून ठेवलेली असते हो. ते म्हटलं ना, सगळे व्हिडिओ, सगळे काहीतरी पेपरमध्ये न्यूज, काहीतरी कुठं सगळे टी व्हीवर न्यूज जे येतात ना, त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट तेच असते. तुम्हाला हार्ट अटॅक आला तर प्रायमरी एड हे करा. मग सगळं पाठ करून ठेवतात लोक, आणून ठेवते, ते किट ठेवतात जवळ, त्याच्यामध्ये सगळे औषधं. कशासाठी? तयारी करून ठेवली म्हटल्यावर येणारच भेटायला कोण? म्हणजे स्वतःहून भावना केली. गुरु किती भावना करते तो अशी, मला हार्ट अटॅक आला तर मी काय करायचं, मला ब्लड प्रेशर झालं तर मी काय करायचं, अशी भावना किती असते त्यांची. काहीही होऊ ते, शरीरच माझं नाही आहे तर कशाची काय चिंता करणार आहेत ते. म्हणजे गुरुची साधना अशी असते हे सांगायचं आहे. गुरुपौर्णिमा म्हणून नुसतं आपण त्या गुरूंना नमस्कार करणे एवढाच नाही आहे फॉर्मॅलिटी, त्याच्यातून ग्रहण करायचं आहे. सांगितलं ना परवा, मोक्षाला जायचंय, सगळं दुःख माझं संपावं, ह्याच्यासाठी तुम्ही देवाजवळ, गुरुजवळ, शास्त्राच्या सानिध्यामध्ये आलात तर उपयोग आहे. नाहीतर आपण करड आला असं करून जर स्वाध्याय केला किंवा गुरूंच्या जवळ दर्शन केलं, फक्त एक थोडा वेळ सानिध्यात येऊन निघून गेलो, त्याचा फायदा होणार नाही. प्रामाणिकपणे हा विचार ठेवा की खरंच माझं दुःख, माझी सगळी संकटं संपायला पाहिजेत, मला मोक्षाला जायचंच आहे, लवकर जायचं आहे, आत्ता जायचं आहे, मला आत्ता मुनी दीक्षा घ्यायची आहे, असे भाव आहेत का? असं म्हणलं एकांना आम्ही बरं का. एक जण आले होते असं पंढरपूरमध्ये, आणि त्यांना म्हणलं की तुम्ही भावना करा. सामान्यही सांगतात ना, उत्कृष्ट भावनेचं फळ उत्कृष्ट असतं. म्हणल्यावर म्हणा मी मुनी होतो असं आम्हा म्हणते. मग त्यांना म्हणलं आम्ही असं, तुम्ही म्हणा मी मुनी होतो. हे म्हणलं मी कसं मुनी होणार किती अवघड आहे म्हणले ते.
आणि म्हणले मला हार्टचा त्रास आहे, बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे. म्हणले मी कसं म्हणे होणार. मग म्हणलं त्यांना, अरे बाबा तुम्हाला व्हायचं नाही आहे लगेच, तुम्ही भावना करा, त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. निर्जरा होती त्या भावनेचं फळसुद्धा. म्हणले पाप लागतंय म्हणले खोटं बोलल्यावर. बाकी संसारात 10 खोटे बोलणार आपण, पण म्हणजे गुरुचे गुरु आपण. गुरु सांगतात काय ते खोटं असते का. गुरूंना माहिती आहे की तुम्ही होणार नाही, तरी भावना करायला लावतायत ना तुम्हाला. मग ती खोटी भावना करता की नाही तुम्ही. मला सांगा, क्रिकेटर बनणार भावना करतायत, कोण स्टार बनणार भावना करतायत, कोण तर कोट्यावधी मला व्यापारी व्हायचे भावना करतायत. खोटं आहे का नाही होते, होत नसता तुम्ही ते. मग भावना का करता ती, ते चालतंय आणि हे चालत नाही होय. म्हणजे आपण स्वतःचा मार्ग निश्चित करत नाही ना, म्हणून असं भरकटतोय. आणि मग कोण सांगेल तो मार्ग आपल्याला योग्य वाटतो. त्यामुळं आपल्याला आपल्या दुःखाचा अंत होत नाही. काय करायची असते गुरुपौर्णिमा, का करायची आज. काय असतं गुरुपौर्णिमा म्हणजे. आजच का गुरुपौर्णिमा, रोज का नाही. गुरुचतुर्दशी, गुरुत्रयोदशी, गुरुपौर्णिमाच का. हां, कोणाला माहिती आहे का. इंद्रभूती गौतमांना एक महावीर भगवान मिळालेलं. हां, तर काय सांगितलं, गौतम गंधर आजच्या दिवशी समोशरणामध्ये गेले होते. आजच्या दिवशी मानस्तंभाला पाहून त्यांचा मान कशाय गळून गेला. आजच्या दिवशी त्यांनी महावीरांना गुरु म्हणून स्वीकारलं. बस आज तिथं जाऊन प्रवेश केला की दिव्यध्वनी सुरू झाली. आणि उद्या म्हणून सांगितलं काय आहे, काय म्हणतो उद्या काय आहे, वीरशासन जयंती आहे. म्हणजे उद्याच्या दिवशी देशना सुरू झाली ना महावीरांची, दिव्यध्वनी फिरली. म्हणजे आज तुम्ही गेलाय मंदिरात आणि तुमचा मान कशाय गळून गेला, तुम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की उद्या महावीर आहेतच आपल्याबरोबर, आपल्यालाच देशना द्यायला लागलेत. अशी भावना करा तर त्याची उपलब्धी आपल्याला पण होणार. आणि त्यांना अजून उद्या मिळाली म्हणा, आपल्याला आजच मिळायला तयार आहे. म्हणजे तो काय असं वेगळा क्षण होता असं नाही. तिथं गेल्यावर ते दीक्षित झाले की 4 ज्ञानाचे धारी झाले, गणधर पद मिळालं. आणि गणधर योग्य असला की दिव्यध्वनी फिरतेच. त्यामुळं त्यावेळेस तिथं दिव्यध्वनीची सुरुवात झाली असं सांगितलं जातं. तर कसं आज का झाली नाही. आजच ते सांगायला की असा क्षण असेल तो कुठला तरी की आता तिथं काही दिवस रात्र भेद नाही आहे समोशरणामध्ये. त्यामुळं असा काळ असेल की ते जाऊन तिथं त्यांची दीक्षा व्हायला, ते त्यांना सम्यक दर्शन व्हायला, 4 ज्ञान प्रगट व्हायला तेवढाच वेळ असेल. आणि त्याच्यातून दिव्यध्वनी खिरली ती उद्याचा दिवस म्हणला जात असेल. असं काय आजचा दिवस म्हणजे सकाळ सकाळ गेले आणि आज एक दिवस गेला मग उद्या झाली असं नाही. तर काहीतरी थोडाफार असा काळ फरक असणार आहे त्याच्या अपेक्षेने. आपल्यासाठी तर रोज आहे गुरुपौर्णिमा, गुरु एकम, गुरु बीज, गुरु तीज सगळं करा की तुम्ही. तुम्हाला काय बाद आहे. त्यांना एक मिळाले गुरु आज म्हणून, तुम्हाला कधीचे मिळालेत काय काका, कधी मिळालेत गुरु आपल्याला. मग रोज आपल्याला तर सण आहे, मग असा सण आपण करत नाही, हा आपला दोष आहे. त्यामुळं त्या गुरुची महिमा जाणा, ते अनमोल आहे, त्यांचं ज्ञान, त्यांची चर्या सगळं आपल्याला जे मिळालं आहे, प्रत्यक्ष बघितलं आहे तुम्ही. वीरसागर महाराज म्हणा, चंद्रमती माताजी, सगळ्यांची कशी चर्या होती हे समोर आपल्या डोळ्याच्या आहे. मग तसा आदर्श ठेवून रोज भावना तर ही करा की तसं मला उत्कृष्ट ज्ञान ध्यानामध्ये स्थित राहायचं आहे. आत्ता आहेत सुशीलमती माताजी, सुव्रता माताजी, सगळ्यांना माहिती आहे आता त्यांचं चर्या कशी आहे, त्यांचं ज्ञान कसं आहे. इतके खंबीर आहेत ज्ञानामध्ये की तुम्हाला काय शरीराचे उदय येऊ देत तरी सुद्धा ज्ञान विचलित होत नाही. असं आपल्याला असे गुरु मिळालेत तर त्याचा आपण किती फायदा करून घेतोय. आपली कशी परिणती तशी होते का हे मला विचारायचं आहे. आपण थोडं काय झालं की असं एकांवर झालं की त्यांना काहीतरी संकट आलं होतं. म्हणजे ते एकदा आले होते अम्मांकडं आणि त्यांना उपदेश मिळाला की खरे देवशास्त्र गुरुच भजायला पाहिजेत. खोट्या देवशास्त्र गुरूंना त्यांच्याकडं अज्ञान आहे परगावी, तिथं कोण ज्ञानी साधू नाहीत, गुरु नाहीत, पंडित नाहीत, कधी तत्व ऐकून माहीत नाही. त्यामुळं रूढीने चालत आलेल्या सगळ्या देवी देवतांना ते पाया पडत होते. मग अम्मांकडं ऐकल्यावर पटलं, स्वीकारलं.
नाही मी आजपासून कुठल्या इतर देवी देवतांना भजणार नाही. घरी गेले, सगळे छोटे छोटे देव होते अन्य सगळे कुठले कुठले ते सगळे काढले आणि फक्त एक देवाची प्रतिमा काय फोटो असं तसं ठेवला त्यांनी. आणि थोड्या दिवसांनी काय झालं, संकट आलं. आणि ते खेड्यातले लोक लगेच खेड्यातले काय झाले, जवळ आले आणि म्हणले तुम्ही ते काढलात ना म्हणूनच सगळं झालं असं. आता काय झालं, संकट आल्यावर असं माणूस काय म्हणायचं, बिथरलेला असतो, कोण काय सांगेल त्याला बळी पडतो. म्हणले तसं काढणं पाप आहे. सगळे त्यांचा कोप झालाय म्हणले त्या सगळ्या अन्य देवांचा. म्हणले तुम्ही परत आणून ठेवा. लगेच भ्रष्ट व्हायला वेळ किती लागतो. मग सगळ्यांनी आणले, फक्त म्हणले पद्मावती आणून ठेवली. परत म्हणले फक्त नागोबा ठेवलाय. असं करत काय झालं, सगळ्यांनी आले तरी तर एक एक काय तर असं आले होते. आणि मग ते माहीत नव्हतं आम्हाला असं. मग ते आम्हाला सांगितलं होतं की असं करणं योग्य नाही आहे. मग परत आम्हाला कळल्यावर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हे करू नका, ह्याच्याने तुम्हाला काही झालेलं नाही. उलटं का विचार करत नाही तुम्ही. म्हणलं की तुम्ही आज खऱ्या मार्गाला लागलाय, ह्याचं फळ तुमच्यावर इतकं मोठं संकट येणार होतं, ते एवढंसं आलंय, असं का नाही विचार करत तुम्ही. उलटं ते सगळे कुदेवांना सोडले, त्याचं फळ इतकं पॉझिटिव्हली मिळालंय असं विचार करा ना. तुम्ही उलटा विचार काय करताय, ते सोडलं म्हणून त्रास झाला. मग परत आम्हांकडे कधी आल्यावर त्यांना आम्हांनी उपदेश दिला की असं कधीही होत नसतं. आणि मग त्यांनी स्वीकारलं आणि म्हणाले की ठीक आहे आजपासून, म्हणजे जोपर्यंत स्वीकार होत नाही ना परिणामामध्ये तोपर्यंत सुधारणा होत नाही. कोणी सांगितल्यावर धर्म करायला गेलात तर तो क्षणिक असतो, दुसरा सांगितला की बदलतो. त्यामुळं सांगितल्यावर धर्म करू नका, ऐकून धर्म करू नकात, ऐकून अनुभूती करायला बसू नकात. स्वतः अनुभूती घ्या, प्रामाण्य करा तर निर्णय होणार, नाहीतर परत भरकटणार आणि कोणाच्या तर दुसऱ्या आधाराला जाणार. त्यामुळं आपला संसार संपत नाही. म्हणून आज दुपारी काय सांगितलं आम्हांनी, चातुर्मास कलश स्थापना काय, कलश स्थापना, चातुर्मास स्थापना, हा चातुर्मास नाही कलश स्थापना स्थापना चातुर्मास. आज दुपारी आम्ही लाईव्ह टाकलं होतं सगळ्यांना, झूम सगळे जॉईन केले होते. तर त्यात सांगितलं आम्हांनी का करायची चातुर्मास स्थापना का करायची असती. तर दिव्यध्वनी अगोदर सांगून फिरत नाही, जेव्हा फिरते तेव्हा जाऊन बसावं लागतंय समोर. मग तिथं त्यांनी काय सांगितलं, मेसेज नव्हता त्यावेळी, मेसेज नव्हता ना, कसं काय येणार. तेच सांगायला की दिव्यध्वनी अशी फिरती ना की जाऊन तिथं आपण प्रेझेंट राहावं लागतंय. दिव्यध्वनीचं मेसेज येत नाही. जेव्हा फिरली त्यावेळी समोर असेल त्याला लाभ होणार. तर सांगितलं चातुर्मास का करायची स्थापना, म्हणजे गुरूंनीच करायची असतं असं नाही. आम्हांनी सांगितलं ना सगळ्या श्रावकांना सुद्धा तसा नियम असायचा पूर्वी. म्हणजे महाराजजी तर म्हणले काय, जून महिन्यापासूनच विहार बंद करायचे. कारण जसं थोडा पाऊस सुरू झाला की म्हणले बाजूनी गवत उगवायला सुरू होतं, रस्त्यावरून रहदारी सुरू होते, एकेंद्रियच नाही तर त्रसजीवांची सुद्धा खूप उत्पत्ती असते. आणि मग अशामध्ये आपण चालणार तर त्याच्यामध्ये विराधना होते, हिंसा होते, दोष लागतात. म्हणून सांगितलं 4 महिने जो काळ हा आहे तो एके ठिकाणी साधना करायला सांगितलं, ज्याच्या निमित्तात की जीवरक्षा आहे, परत काय म्हणतात त्याला, आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे की तुम्ही या काळात बाहेर कुठं फिरला केला तरी आजारी पडण्याचे जास्त चान्सेस असतात तुमच्यासाठी बरं का. म्हणजे त्यागीसाठी असं नाही म्हणायचं आहे. म्हणजे महाराजजी सांगायचे सगळ्यांना पण की त्या काळामध्ये दळणवळणसुद्धा बंद असायचं बाहेर गावांमध्ये, परगावी परदेशी सगळे आपल्या गावात 4 महिने जे असेल ते धंदापाणी असं स्वतःला रेस्ट्रिक्ट करायचे ना. त्याच्या निमित्तात त्यांना चान्स मिळायचा की गुरूंकडे जायला, स्वाध्यायाला, प्रवचनाला. आणि त्या 4 महिन्यामध्ये भरपूर उपलब्धी व्हायची मग त्यांना धर्माची. आणि मग हे फायदा असायचा ना त्यांना. आपण काय करतोय, कुठलाही दिवस असू दे, महिना असू दे, चातुर्मास असू दे, सारखं बाहेर पळतोय, जा करतोय. अस्थिरता असल्यावर शिकणं कसं होणार. आणि मग जे महाराजांजवळ राहिले ना असं चातुर्मासामध्ये सतत, त्यांना भरपूर लाभ झाला. आणि जे ये जा करत राहिले तर त्यांना आता पश्चाताप करावा लागतो की
चांगलं सानिध्य होतं. तर आज एकांनी मेसेज टाकला ग्रुपवर, वाचलं का तुम्ही? कोण आहेत मी नाही ओळखत त्यांना, योगिता जैन म्हणून कोणतरी आहेत. त्यांनी महाराजांविषयी खूप चांगलं लिहिलं की ते म्हणाले परगावी राहत होते, पुण्याला का कुठं, आणि महाराज जी असायचे सोलापूरला. तर त्यांना एकदा लाभ मिळाला महाराजांच्या प्रवचनाचा. त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांचं शैली, त्यांची सरलता, सांगण्याची एक पद्धत खूप आवडली आणि त्यांनी आत्मसात केली सगळी. आणि तर ते सारखं कधी येतील तेव्हा ते पहिल्या प्रवचनाला जायचे आणि तिथं राहिले तर महाराजींचा आहार द्यायचे म्हणे. असं आलं आहे सगळं, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितलेलं. आणि मग त्यांना अशी त्या गुरूंची महिमा आली की त्यांनाच त्यांनी गुरु म्हणून स्वीकारलं. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं घडलं, त्यांना धर्माची प्राप्ती कशी झाली, कशी गोडी लागली, सगळं त्यांनी सांगितलं आहे. वाचा, तुम्हाला वाचायचं असलं तर. काय सांगत होते मी? माताजींनी दुपारी आज एक काय गोष्ट सांगितली, त्या गुरूंची गोष्ट सांगितली ना. डाळिंबच लक्षात राहिले. तर ते गुरु होते आणि सांगा कोण होतं समोर माझ्या समोर कोण कोण होतं, गोष्ट सांगा. प्राजू ते सांग. गुरु होते आणि शिष्याच्या घरी काहीतरी लग्न होतं 1 महिन्याने पुढे. मग त्याला दररोज गुरूंना तो रिक्वेस्ट करणार की या लग्नाला तिकडे, म्हणजे बाळपचाला, पण गुरु नाही म्हणणार, मित्रांना घेऊन जावा म्हणणार. मग शेवटी आला दिवस तो जायचा गावाला. त्या दिवशी पण खूप फोर्स केलं गुरूंना की या तुम्ही लग्नाला. मग गुरूंनी काय, त्याला पैशाची कडनं मदत पाहिजे होती गुरूंकडून. तो जरा गरीब मग गुरूंनी बहिणीचं लग्न खूप थाटात करायचं होतं. मग त्याला अपेक्षा होती की गुरु आपल्याला, चांगला शिष्य होता ना तो गुरूंचा, म्हटल्यावर त्याला अपेक्षा होती अन्य कोण तर मदत करण्यासारखं नाही आहे आपल्याला, मग गुरु तर मदत करतील, कोणाला तरी सांगून वगैरे आपल्याला पैसा देतील, अशी त्याची अपेक्षा होती. मग एक थैली हे दिली डाळिंबाची. ते बघून तो मन त्याचं खचलं की फक्त डाळिंब घेऊन जाणार का आता. गावाकडे जाताना पहिला राजाकडे जातोय तो, म्हणजे त्याला राजाच्या की मनातून त्याला इतकं धन अपेक्षित, डाळिंब काय करणार, डाळिंब दिलेत, मी काय डाळिंबाने लग्न करणार आहे का, डाळिंबाने लग्न कसं करायचं असतो. मग ते असं जरासं विमनस्क झालं. आणि मग गुरूंच्या बद्दल त्याला सारखं असं वाटायला की आपल्याला का मदत केली नाही गुरूंनी, का नाही केली. आणि मग त्या विचारामध्ये गावात गेला. मग पहिला राजाला भेटायला जातो तो. मग राजाच्या मुलीला काहीतरी रोग झालेला असतो डोळ्याचा आणि त्याला औषधी म्हणून डाळिंबच पाहिजे असते आणि गावात कुठेही सापडत नसते. मग तो डाळिंब तो का गेला राजाकडं, तर राजाकडून आपण मदत घेऊ आणि त्याचं लग्न चांगलं थाटात करू, असं तिला त्याच्या बहिणीचं लग्न होतं ना, असं एक मस्त करायचं होतं त्याला लग्न. म्हणून तो राजाच्या समोर जाऊन उभारला की आपल्याला काहीतरी पैसा मिळेल, आणि असा त्रस्त होता तो स्वतः. आणि तिथं जाऊन उभारला तर राजासुद्धा त्रस्तच, म्हणलं आता ह्यांच्या त्रासासमोर मी काय सांगणार आहे. तर त्याला कळलं की त्याच्या राजाच्या मुलीला काहीतरी असा असाध्य रोग झाला की सगळे वैद्य, हकीम, डॉक्टर सगळं झालं पण त्याचं काही निदान लागेना. आणि शेवटी एका वैद्याने सांगितलं काय होतं, तिच्या रोगाचं औषध म्हणजे भरपूर डाळिंब खाऊ घाला. आणि त्यांच्या गावात डाळिंब मिळत नव्हते, त्या गावाच्या आजूबाजूला सुद्धा डाळिंब मिळत नव्हते कुठं. आणि मग दूरपर्यंत डाळिंब त्यांना मिळाले नाही, त्यांनी अनेक ठिकाणी शोधले. आणि मग त्याला कळलं की ह्याला डाळिंब पाहिजे, म्हटल्यावर तो म्हणला माझ्याकडे आहेत घ्या, आणि ते दिलं की तिचा सगळा रोग बरा झाला. आता काय केलं सांगा, राजानी काय काय मिळालं, गुरूंनी काय दिलं, राजानी काय दिलं, राजानी काय दिलं नाही, गुरूंनी दिलं सगळं जे काय दिलं ते. म्हणजे गुरूंना ज्ञान होतं ना की अशी त्याच्यावर परिस्थिती येणार आहे आणि त्याला याच्यातून लाभ होणार आहे. आणि त्यांनी ती डाळिंबाची पिशवी दिली राजाला, आणि त्यावेळेस तिथं राजाने त्याला अर्ध राज्य दिलं. आता अर्ध राज्य म्हणल्यावर किती थाटात लग्न झालं असेल. कशासाठी गोष्ट ऐकली ना, गुरु कधीही कल्याणच करणार. त्या गुरूंच्या आश्रयाला गेलाय तर
तुमचं कधीही अकल्याण होणार नाही, तुम्हाला कधी कुठला त्रास होणार नाही. गुरु दूरदृष्टी असते गुरूंना असं सांगितलं. त्यामुळं गुरुपौर्णिमा कसं काय म्हटले का मग? त्या सांगितलं दिवशी गुरुपौर्णिमा केली. नाही नाही अम्मांनी म्हटलं. त्यांनी स्वतः केली हो साजरी असं म्हणायचं. गुरुपौर्णिमा असं नव्हे, गुरूंचं बहुमान केला त्यांनी असं म्हणायचं होतं त्यांना. गुरुपौर्णिमा असं नाही तर गुरूंचं त्याला महिमा कळली, त्यांनी त्या गुरूंचं मनपूर्वक स्वीकार केला आणि त्यांचं गुणगान केलं जेव्हा त्याला असा लाभ झाला त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस समजलं ना गुरूंचं काय ज्ञान आहे, काय त्यांना करायचं होतं. आपण त्यांना बोलवलं होतं, त्यांनी काहीतरी पैसा घेऊन येतील आणि आपल्याला देतील एवढंच आपली तुच्छ इच्छा होती. पण गुरूंनी जी मदत केली ती इच्छेपेक्षा काय म्हणायचं कितीतरी जास्त केली. म्हणजे असं गुरु असतात, तुम्ही चमचा घेऊन समोर बसलात तर ते एवढं बदबद द्यायला लागलेत आपल्याला, काय म्हणायचं ओसंडून वाहील एवढं द्यायला लागलेत आणि आपण काय करतोय चमच्याने घ्यायला लागलोय. किती मिळणार? म्हणून म्हणले महाराज कसं जेवतात असं अंजलीमध्ये, तुम्ही रस खाणार तर चमच्याने खाणार, ते असं खातात. त्यामुळं स्वस्त असतात, मस्त असतात, भरपूर मिळतं त्यांना. तुम्हाला चमच्यातनं वाटीतनं किती मिळणार आहे? म्हणून कशात जेवायचं भैया? असं अंजली पात्रामध्ये जेवायचं म्हणजे काय कमी पडत नाही आपल्याला. तर असे गुरु असतात आणि असं आपण त्यांचं शिष्यत्व घ्यायला पाहिजे. आणि कोण गुरु असतो? एक लौकिकामध्ये आता मला विचारायचं आहे, जे हिताचा उपदेश देते. अजून गुरु कोण असतं? अजून 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 काका गुरु कोण असतं? गुरु गुरु कोण असतं लौकिकामध्ये? प्रत्येक घटना सुद्धा गुरु असते म्हटलं जातं ना. तुम्हाला शिकवायला ती घटना आलेली असते. व्यक्ती मनुष्य हे तर आहेच की, पण कुठलाही प्रसंग असेल, कुठलीही घटना असेल, ती सुद्धा आपल्याला शिकवून जाते ना काहीतरी. हां, जसं सांगितलं ना एका मनुष्याच्या आयुष्यामध्ये काय झालं की ते सांगलीत राहत होते आणि मागच्या वेळेस नाही का सांगलीमध्ये पूर आला होता आणि ते सगळं पाणी गावात पसरलं होतं. आज 1 वर्ष झालं त्या गोष्टीला, म्हणून मला कळलं. तर ते पाणी वाढलं म्हटल्यावर त्यांचं घर अशा एरियामध्ये होतं की जिथं घर होतं दुसऱ्या मजल्यावर, पण खालचं पूर्ण एरिया पाण्यात जात होतं. त्यामुळं जर पाणी वाढलं तर ते पाणी 4-5 दिवस आठवडाभर हलायचं नाही म्हटल्यावर त्यांना खायला प्यायला पंचायत पडायची. पाणी प्यायचं नाही किंवा खायचं प्यायचं काय नाही, असे काहीतरी त्यांचे अनेक वेळा प्रसंग आले. म्हणून ते काय केलं त्यांनी की माहेरी जायचं म्हणून सगळेजण गाडीत बसून निघाले होते, म्हणजे मुलीच्या माहेरी येण्यासाठी म्हणून. मग तिचा नवरा, ते तिचा मुलगा आणि ड्रायव्हर असं 4 जण गाडीत होते आणि सोलापूरला निघाले होते. आणि सोलापूरपर्यंत आल्यावर सोलापूर नाही, सांगलीतून निघालेले सांगलीच्या बाहेरच होते. अजून एक 10-15 किलोमीटर असतील. फक्त चूक काय झाली त्यांची, लवकर निघायचं होतं, ते त्यांचे कामं संपवून निघायला त्यांना वेळ झाला आणि काहीतरी 9-10 वाजले रात्रीचे जेव्हा की ते सांगलीतून निघाले होते. आणि तर ड्रायव्हरच्या भरोश्यावर आपण निघतो. काय आता त्यांनी काय म्हणते, प्रोफेशनल ड्रायव्हर असतं त्यांना काय असतं रात्री ड्रायव्हिंगचं वगैरे त्रास. आणि ते निघाले तर सांगलीच्या जवळपास असतानाच अजून बाहेर पडलेले गावाच्या 10-15 किलोमीटरवर तर त्यांची गाडीचं ॲक्सिडेंट झाला. आणि कसा ॲक्सिडेंट झाला, तिथं काहीतरी गाडी रस्त्याचं काम चालू होतं आणि ते बाजूला रस्त्याच्या खड्डा होता, काय डिवायडर असतात ना तसलं बहुतेक काहीतरी खड्डा का शेजारी रस्त्याच्या, आणि त्या खड्ड्यात जवळपास 10-15 फूट खोल खड्डा होता आणि ती गाडी अशी पडली म्हणजे सरळ खाली गेली अशी. त्यामुळं ड्रायव्हर आणि समोर बसलेला मनुष्य म्हणजे तिचा नवरा होता, दोघं पण जखमी झाले पहिल्यांदा. आणि मग मागं मुलगा आणि त्यांची बायको होती बसलेली. आणि मग त्यांना बाहेर पडायचं म्हणजे सुद्धा डोअर्स लॉक झाले होते, जाम झाले होते.
त्यांनी कसं तरी ते खिडकीचं दार फोडून बाहेर पडला तो मुलगा, आणि त्या वडिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या बरगड्यांना मार लागला होता आणि त्याच्यामुळं त्यांचे चान्सेस कमी होते आणि त्यांचा हार्ट वीक होता. पहिलाच ते हार्ट पेशंट होते. आणि मला सांगायचं कशासाठी होतं, ती घटना त्या मुलासाठी गुरु ठरली. म्हणजे तो मुलगा अजून शिकत होता. शिकत असणाऱ्या मुलांना किती जबाबदारी असते हो. असं आता वडील आहेत म्हटल्यावर घरामध्ये मोठे मोठे काय म्हणायचं कामधंदा करणारे सुद्धा बिनधास्त असतात जेव्हा घरात आई वडील असतात त्यावेळेस. आणि मग तो मुलगा लहान म्हटल्यावर त्यावेळेस त्याला ती घटना जी झाली त्याच्या डोळ्यासमोर, आईचे सुद्धा हात कुठंतरी अडकले होते सीटमध्ये आणि तिला सुद्धा बाहेर येता येत नव्हतं. हा एकटाच बाहेर पडला होता आणि रात्र अंधार आणि पाऊस चालू होता आणि कोण असणार रस्त्यावर तिथं. त्या खड्ड्यातनं हाका मारल्या त्यांनी किती वेळा सगळ्यांना. आणि मग तिथं काम करणारे कोण जवळपास पुढं होते दूर, ते आवाज आला म्हटल्यावर तिथं येऊन बघितले. पण काढायचं म्हणजे सुद्धा काहीतरी मदत पाहिजे. मग शेवटी ते सगळं करून क्रेन आणून का काय असं सगळं त्यांना बाहेर काढायला खूप वेळ गेला. पण त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचा ऑन द स्पॉट जीव गेला. म्हणजे आणि मग ती घटना त्याच्या आयुष्यात झाल्यावर आज तो बॅलन्स्ड आहे एकदम. कसं काय, आपण म्हणतो ना लहान आहे अजून, त्यांना समजत नाही किंवा त्यांच्यावर कसं जबाबदारी टाकायचं. कसं जबाबदार झाले सांगा, घटना गुरु असतात. शिकवण कशी मिळते, असं शिकवलं असतात तर तुम्ही जबाबदारी घे किंवा हे काम कर, तुलाच हे सगळं करायचं आहे, करत नसतो. कारण एक मागं बॅकबोन असते ना वडिलांचं, त्यामुळं तिथं फार जबाबदारी वाटत नाही किंवा काय म्हणायचं फार टेन्शन नसते हो. काय झालं तर आहेत वडील. आणि त्यावेळीच त्याला जे काय फेस करावं लागलं ना, तर सगळ्यांनी घरामध्ये त्याला विचारलं तू फेस कसं केला डोळ्यासमोर असा प्रसंग असताना. म्हणजे लहान वयामध्ये आपले आई वडील अशा कंडिशनमध्ये आहेत आणि त्या आईला माहिती होतं त्यांना हार्टचा त्रास आहे म्हटल्यावर त्यांचं काही पण होऊ शकतं. पण तिच्या हाताची कंडिशन अशी होती की फ्रॅक्चर झालं होतं आणि तिला लगेच सर्जरीची आवश्यकता होती. ॲम्ब्युलन्स आली आणि तिला घेऊन जाणार होते, पण तिचा जीव जाईना तिथनं निघवे ना पाय त्यांना, की त्यांचं काय होणार त्या दोघांचं. त्यांच्याकडे पण बघायला पाहिजे, कारण त्याला सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार होतं. सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे होते. मग तो मुलगा समोर येऊन तो म्हणाला की मी सगळं बॅलन्स करतो, तू काय काळजी करू नको. आईला हॉस्पिटलमध्ये नेलं, ती तिकडंच, आणि इकडं जीव गेला होता त्यांचा. ते तिला कळलं पण नाही, म्हणजे नंतर कळलं काय दुःख सकाळी वगैरे असं. म्हणजे अशा घटना घडतात. तर मला म्हणायचं आहे घटनासुद्धा गुरु असतात. आपल्याला फक्त त्यातनं शिकवण घेता आली पाहिजे हो. दिवसभरात रोज तुम्हाला जे काही घटना घडतात ते सगळ्या गुरु असतात आपल्यासाठी. टॅली करून बघा, दिवसभरात जे काय घडतं ना तुमच्याबरोबर, कोणाशी तरी अनबन झाली, कोणीतरी स्तुती केली, कोणी निंदा केली, असे अनेक प्रसंग असतात. सगळ्यामधून काय ना काय बोध घेता यावा ही आपली कला असावी आपल्यामध्ये, तर आपण चांगलं जगू शकतो. नाहीतर मग सदैव संक्लेशामध्ये राहून आपल्याला काय प्राप्त होणार आहे. म्हणून सतत प्रसन्न राहावा आणि काय ना काय शिकत राहावा. परवा शिक्षण कशाला म्हणले होते मी, शिक्षणची व्याख्या काय केली होती आपण, क्षणाक्षणाला शिकण्याची प्रेरणा म्हणजे शिक्षण असतं. काय म्हणा, प्रत्येक क्षणाला शाळेतच जाऊन शिकावं लागत नाही. जिथं कुठं पण शिकण्याची प्रेरणा मिळते आपल्याला तर ते शिक्षण आहे. आणि तिथं ते जे कोणी आहेत समोर तर ते आपले गुरु ठरतात. म्हणजे जे काय आपल्याला शिकवतात ते सामान्य गोष्टी शिकवल्यावर तर आपल्याला इतका लाभ होतोय, आनंद होतोय. इथं तर अतींद्रिय आनंदाची कला शिकवणारे गुरु आहेत. मोक्षाला नेणारे, अनंत सुखी बनवणारे गुरु मिळालेत आपल्याला. मग आपल्याला किती त्यांचं गुणगान करायला पाहिजे, किती आपल्याला धन्यता यायला पाहिजे त्यांच्याविषयी, आणि त्यांच्या अनुसार आचरण करण्याची आपल्याला प्रेरणा मिळून त्याप्रमाणे आपण सुद्धा सम्यक दर्शन, आत्मानुभूती, अतींद्रिय आनंद प्राप्त करायला पाहिजे. ओ जाणा स एव परमं तत्वं स एव परमं गुरुः. हा माझा आत्माच
परमतत्व आहे, परम गुरु आहे. स्वला जाणा, अतींद्रिय आनंदाचा स्वाद घ्या. मीच माझा आधार आहे. माझ्यामध्ये राहण्यानेच माझा उद्धार आहे. स्वभावाला जाणणे हाच माझा सुधार आहे. अनंत सुख स्वरूपोऽहम्, परमात्मा स्वरूपोऽहम्, परमगुरु स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.